खूप दिवसापासून प्लॅन केलेला ऑस्ट्रेलिया प्रवास एकदाचा सुरू झाला. फ्लाईट रात्री उशिराची आहे, पण मुद्दामूनच घरातून लवकर निघालो, कारण की मुंबईच्या हायवेला ट्रॅफिकचा काही भरोसा नाही आहे. सकाळी 10 वाजता ऑफिसवरून निघालो. ऑफिसमध्ये सर्वांनी मला ड्रॉप केलं. छान कॅब भेटली होती. कॅबचा ड्रायव्हर पण खूप इंटरेस्टिंग होता. त्याचं नाव पण मी तुम्हाला सांगणार आहे. मुंबईला जाऊन BKCला माझ्या मित्राच्या घरी आम्ही थांबणार होतो. प्रवासात जास्त काही वेळ लागला नाही. मुंबईपर्यंत आम्ही पोहोचलो. 11 वाजता निघालो होतो. 2 वाजता मुंबईमध्ये पोहोचलो. वाटेत कुठे थांबलो नाही आम्ही, कारण की परत पुण्याच्या दिशेने ट्रॅफिक दिसत होतं. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर मुंबई गाठण्याचा प्रयत्न केला. BKCला गेलो. वेलकम केलं आमच्या मित्राच्या मुलीने, क्रिशिता. खूप गोड आहे बघा ही मुलगी. आत गेलो. सर्वजण तिथे तयारीतच होते जायच्या उद्देशाने. तयारी झाली सर्व. पुन्हा एकदा बॅग चेक केल्या, बॅग भरल्या आणि आम्ही आता संध्याकाळी निघालो आहे एअरपोर्टच्या प्रवासाला. 10 वाजता निघालो आणि अपेक्षा होती 25 मिनटात एअरपोर्टला पोहोचण्याची. पण तिथे रस्त्यामध्ये मुंबईला पुन्हा एकदा इंटरनॅशनल एअरपोर्टला जाण्यासाठी ट्रॅफिक, आणि फायनली ती वेळ जवळ येते. हे पहा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्याच्यामधून आम्ही आत आलेलो आहे. येत आहेत, पार्किंगमध्ये आहे. ट्रॉली बॅग घेतली आम्ही. ट्रॉली बॅग घेऊन आम्ही आता चाललेलो आहे आतमध्ये. एक्साइटमेंट आहे. ऑस्ट्रेलियाला का चाललोय याचं कारण तुम्हाला आता लवकरच कळणार आहे. आमची फ्लाईट इथून हाँगकाँगपर्यंत आहे आणि हाँगकाँगमधून परत आमची ऑस्ट्रेलियाला फ्लाईट आहे. पुढचे 12 दिवस ऑस्ट्रेलियामध्ये असणार आहे. हे इमिग्रेशन आमचं झालेलं आहे. बोर्डिंग पास हा आहे ऑस्ट्रेलिया आणि हाँगकाँगसाठीचा बोर्डिंग पास. तो मिळालेला आहे. आमचं सिक्युरिटी चेक इन झालेलं आहे आणि आता आम्ही फ्लाईटसाठी टेक ऑफ करत आहे फ्लाईटमध्ये. ही बघा फ्लाईट आतून पूर्ण ही इंटरनॅशनल एअरलाईनची फ्लाईट आहे. पुढचे अपडेट लवकरच कळवेन. तोपर्यंत फॉलो करा आणि ऑस्ट्रेलियामध्ये काय होणार आहे हे जाणून घ्या.